नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं डाळ तांदळाचा ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत आणि यासाठी साहित्य देखील अगदी कमी लागते. तर चला सुरुवात करू. सुरुवातीला 2 वाट्या साधा तांदूळ घेतला. नंतर त्यामध्ये 1 वाटी चणा डाळ घातली. आता हे मिश्रण 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून त्यात बुडेपर्यंत पाणी घातलं आणि हे 5-6 तास मी भिजत ठेवले आहे. 6 तास मिश्रण भिजल्यावर डाळ वगैरे छान भिजली आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी अर्धी वाटी जाड पोहे भिजत ठेवले. नंतर मिक्सरच्या भांड्यात आपलं डाळ तांदूळ, थोडे पोहे, थोडं दही असं घालून सरसरीत वाटून घेतलं. अशा पद्धतीनं सर्व मिश्रण मी 2 बॅचमध्ये वाटून घेतलं आहे. वाटलेलं मिश्रण चांगलं हलवून रात्रभर झाकून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पहा पीठ कसं फुललं आहे. त्यामध्ये थोडी हळद, 3 टेबलस्पून तेल, चवीपुरतं मीठ घालून पीठ चांगलं हलवून घेतलं. तोपर्यंत गॅसवर मी कढईमध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवले आहे. इथं मी थाळ्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावलेल्या थाळ्यामध्ये आता मी ढोकळा करणार आहे. तर जे आपण पीठ एकत्र केलं होतं त्यातलंच थोडं पीठ मी बाजूला काढलं. त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घातला आणि मिश्रण चांगलं हलवून घेतलं. आता हे पीठ थाळ्यात ओतायचं. थाळा थोडा टॅप करून मग कढईवर ठेवून द्यायचा आणि झाकून ठेवून आपल्याला 10 मिनटं मोठ्या गॅसवर आणि 10 मिनटं बारीक गॅसवर ढोकळ्याला उकडून घ्यायचं आहे. ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करूया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवून घेतलं. त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, पांढरे तीळ आणि थोडंसं लिंबू पिळलं. आता आपला ढोकळा चांगला शिजला आहे. खाली काढून मी त्याला थोडंसं गार करून घेतलं आणि त्याच्या वड्या पाडल्या. नंतर आपण जी फोडणी केली होती ती त्याच्यावर घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पहा आपला मऊ स्पॉन्जी ढोकळा तयार आहे. तुम्ही ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.